लातूर येथे कार्यरत आणि तुळजापूर तालुक्यातील बारोळ येथील श्री श्वेता दिनेश परदेशी यांनी समाजातील गोरगरीब अनाथ विधवा महिला मुलींना 7 प्रकारचे महिला सशक्तीकरणाचे मोफत कोर्स शिकवून हजारो महिला मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावरती उभं केलंय। तसेच गरीब मुला-मुलींना मोफत शिकवणी देऊन गरीब शेतमजूर मुलींच्या लग्नातील मेकअप मोफत करून सहाय्य करणाऱ्या, अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये विजेते पदक मिळवलेल्या, आज अनेक स्पर्धांचे परीक्षक म्हणून कार्य करत असणाऱ्या, मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असून सुद्धा आपली भारतीय संस्कृती टिकवण्याचं मोलाचं कार्य पूर्ण भारतभर चालू ठेवणाऱ्या, संस्कृती शब्दात नसून ती कार्यातून सुद्धा कार्यरत ठेवणारे आदर्श व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पहाट फाउंडेशनने श्रीमती श्वेता परदेशी यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलाय। हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे पार पडला। मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, बुलढाणा पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह राजपूत, प्राचार्य हरीश साखरे, मोगरा फुल्ला, फेम सचिन देवरे आणि कृषी समृद्धी फाउंडेशनचे महेंद्र सौभागे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्कार वितरण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम पहाट फाउंडेशनचे संचालक अमोल भिलंगे सर, संचालिका अर्पिता सुरडकर, संचालक सोमनाथ चौधरी आणि सर्व टीमने परिश्रम घेतलाय। हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचं अभिनंदन होतंय। आतापर्यंत मिस श्वेता दिनेश परदेशी यांना इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, राजमाता जिजाऊ प्रेरणा आदर्श महिला पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श महाराष्ट्र पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श महिला सबलीकरण पुरस्कार, इंडिया एक उमंग प्रतिभा पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार, आदर्श समाजसेवा महिला सबलीकरण, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार, स्त्री कर्तृत्व आदिशक्ती महिला पुरस्कार, बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड, ग्लॅम ब्युटी अवॉर्ड, महिला सबलीकरण पुरस्कार, इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, ई न्यूज मराठी, पुणे।